नमस्कार फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. चला तर मी आज तुम्हाला सोयाबीन खिमा कसा बनवायचा हे दाखवणार आहे. हा सोयाबीन खिमा बनवण्यासाठी मी इथं अंदाजे प्लेटमध्ये हे सोयाबीन घेतलेले आहेत आणि मी गॅसवर पाणी कोमट करायला ठेवले. पाणी कोमट झाले की हे सोयाबीन या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आणि अंदाजे 15 ते 20 मिनिट हे सोयाबीन या पाण्यात चांगले भिजवून द्यायचे आहेत. सोयाबीन पाण्यात टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचे जेणेकरून सगळे सोयाबीन चांगले भिजले जातील. हे पहा 20 मिनिट झाल्यानंतर याच्यावरचं झाकण मी काढून घेतले. सोयाबीन चांगले भिजले गेलेत. आता हे भिजलेले सोयाबीन एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि याच्यात गार पाणी ओतून घ्यायचे. गार पाणी ओतल्यानंतर सोयाबीन स्वच्छ असे हाताने चोळून धुवून घ्यायचेत आणि हे पहा असे कचकटून पिळायचेत जेणेकरून त्यातला जो वास असतो तो निघून जातो. आणि आता हे जे पिळून घेतलेले सोयाबीन आहे ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत आणि ते आता थोडेसे जाडसर असे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. हे पहा हे असे जाडसर असेच हे मिक्सरला फिरवून घ्यायचे, जास्त बारीक करायचे नाहीत. आता इथं भाजीला फोडणीसाठी मी 2 तमालपत्रमधनं कट करून घेतले, 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंग आणि 4 मिऱ्या घेतलेल्या आहे. इथं गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकून घेतले. तेल चांगलं गरम झालं की याच्यात जे घेतलेले मसाले होते ते टाकून घ्यायचे आणि थोडीशी जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतला होता तो टाकून घेतलाय. कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतत आला की लगेच 1 चमचा भरून मी आलं लसूणची पेस्ट तयार करून घेतली होती ती टाकून घेते. आलं लसूणची पेस्ट पण याच्यात चांगली परतून घ्यायची. कांदा पण चांगला तळला गेलाय. आता याच्यात मी 1 मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तो टाकून घेतला. टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटातच टोमॅटो छान मऊ होतो. आता याच्यात मी बाकीचे मसाले ॲड करून घेते. अर्धा छोटा चमचा मी हळद टाकून घेतली, 1 चमचा मी धना पावडर टाकली, अर्धा चमचा सुहानाची लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा मी घरचा काळा मसाला टाकून घेतलाय. अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान असे हे तेलावर मसाले भाजून घ्यायचे. मसाल्यामधून चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले छान परतून घ्यायचे. हे पहा मसाल्यांमधून छान तेल सुटायला लागले. आता याच्यात मी 2 चमचे दही छान फेटून घेतलं होतं ते टाकून घेते. या भाजीमध्ये दही टाकल्यामुळे याला वेगळीच चव येते. आपल्या भाजीच्या अंदाजानुसार याच्यात पाणी ओतून घ्यायचं. ही भाजी जास्त पातळ नसते त्यामुळे पाणी जरा थोडंसं कमीच वापरायचं. इथं मी या भाजीसाठी 1 ग्लास भरून पाण्याचा वापर केलाय. हे पहा या भाजीच्या रश्श्याला छान उकळी आली. आता याच्यात आपण बारीक करून घेतलेले सोयाबीन टाकून घ्यायचे. छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी 2-3 मिनिट हे बारीक गॅसवर चांगलं शिजवून द्यायचं. ही भाजी तुम्ही भात, चपाती, भाकरीसोबत खाऊ शकता. 2 ते 3 मिनिटानंतर छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता वरून मी चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि गॅस बंद करून घ्यायचा. तर हे पहा छान अशी आपली ही सोयाबीन खिमा भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने भाजी नक्कीच बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.